सिमेट्रीमध्ये मग ते ख्रिश्चन सिमेट्री असू द्या की मुस्लिम सिमेट्री असू द्या, एकही सिमेट्रीमध्ये एवढा काळ भेटत नाही की तिथे बॉडी डिकम्पोज होत आहे. आणि आधीचं जर बघायला गेलो तर जे सिमेट्रीज आहेत ते फार छोट्या साईजचे आहेत आणि आज मुंबईची संख्या फार मोठ्या वेगाने म्हणजे 4 पट वाढलेली आहे गेले 30 वर्षामध्ये. अध्यक्ष महोदय, परवाच दिवशी मालवणीचा एक असाच सिमेट्रीचा मुद्दा होता, त्याच्या संदर्भात मंत्री महोदयांनी मीटिंग लावली. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की मुंबईमध्ये जेवढे हे सिमेट्रीज आज रिझर्वेशनमध्ये आहे ते येत्या 3 महिन्यामध्ये सगळे सिमेट्री आपल्याला चालू करता येईल का? कारण ही इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आज सिटीमध्ये जागा नाही आपल्याला माहित आहे, पण वेस्टर्न आणि ईस्टर्न सबमध्ये भरपूर जागा आहे आणि अतिक्रमण पण होत आहेत. दररोज मुंबईमध्ये 100 झोपडे नवीन बांधण्यात येत आहेत. तर कमीत कमी सिमेट्रीज याची परिस्थिती येऊ नये म्हणून या 3 महिन्याच्या आतमध्ये जेवढे या नवीन डीपी मध्ये सिमेट्री आलेले आहेत ते सर्व आपण त्याचं टेंडर काढून ते चालू करणार का? अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेमध्ये ख्रिश्चन धर्मीयांच्या दफनभूमी ह्या 10 आहेत आणि खाजगी व्यवस्थापनाच्या 42 आहेत. मुस्लिम धर्मीय 17 आहेत आणि खाजगी व्यवस्थापनाच्या 57 आहेत. सन्माननीय अस्लम शेख साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलाय तो नक्की आपण तपासून बघू. परंतु याच्यामध्ये अजून एक पद्धत वापरता येते, परंतु ही पद्धत वापरायची की नाही याच्यावर हा विषय फार संवेदनशील असल्यामुळं आपण याच्यावर निर्णय घेत नाही. आपण पारंपरिक पद्धतीनं मृतदेह दफन करतो, पण याची जर विल्हेवाट अतिशय जलद गतीनं करायची असेल तर विषाणूनाशक प्रक्रिया काही ठिकाणी केली जाते आणि ही जर करायची असेल तर त्याच्यासाठी देखील सर्व धर्मीय लोकांशी चर्चा करून, ख्रिश्चन जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून, मुस्लिम बांधवांशी चर्चा करून ही प्रोसिजर आपण करू शकतो. पण हे दफन करत असताना आपण पारंपरिक पद्धतीनं करतो. म्हणूनच मगाशी मी सांगितलं की राष्ट्रीय मानवी आयोगानं ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत मृतदेहाच्या संरक्षणाच्या, त्या देखील कशा पद्धतीनं आपल्याला फॉलो करता येतील. आणि आता अस्लम शेख साहेबांनी जो बाकीच्या जागांच्या संदर्भातला विषय या ठिकाणी मांडलाय तो आपण तपासून बघू. मंत्री महोदय, आपण उत्तर सविस्तर देत असताना ऑलरेडी जे बॉडी दफन मध्ये टाकतो म्हणजे ख्रिश्चन असू द्या किंवा मुस्लिम असू द्या, त्यामध्ये ते पावडर टाकण्यात येतं की लवकर डिकम्पोज व्हावं, याचे पुढे काय नाही. आणि हे जे आपण जे बोलत स्वतःचे जर त्यांची मानसिकता असेल तर वेगवेगळ्या आपल्या पद्धतीने लोक आता ख्रिश्चनमध्ये पण काही लोक जे शिक्षित आहेत ते आपल्या दुसऱ्या मार्गाने पण जात आहेत. पण ही वस्तुस्थिती ज्या शहरामध्ये जागा नसेल त्यासाठी आहे, पण आपल्याकडे मुंबईमध्ये तर भरपूर जागा आहे आणि रिझर्वेशन पण आहे. आणि तपासायचं काय यामध्ये डीपी मध्ये रिझर्वेशन आहेत सिमेट्रीचे. मुंबई महानगरपालिकेचे कोट्याने रुपये सिमेट्री डेव्हलप करायला किती पैसे जातात? कंपाऊंडवर बांधायचं असतं आणि माती टाकायचं असतं.